सध्या एक विषय खूप चर्चेत आहे तेच म्हणजेच वाल्मिक कराड. वाल्मिक अण्णा कराड हे आता जेलमध्ये गेलेले आहेत. हे सीबीआयच्या चौकशीच्या 14 दिवसाची जी कोठडी आहे, सीबीआय चौकशी आहे त्यामध्ये सीबीआयच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. आणि काल ज्या पद्धतीने ते पोलिसांच्या स्वाधीन झाले होते, हे कुठेतरी एक खेळ आहे का अशा पद्धतीचे काही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहे. कशा पद्धतीची प्लॅनिंग केली आणि कधी ते लगेच सरेंडर झाले, एक व्हिडिओ टाकतात आणि काही मिनिटातच ते पोलिसांच्या सीबीआयच्या स्वाधीन होतात. यामागे जरी आता त्यांना अटक करण्यात आलेली असेल, परंतु आता त्यामध्ये परत कशा पद्धतीने ते बाहेर येऊ शकतात किंवा त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत, ते जर कदाचित जर सिद्ध झाले, तर ते पुढे काय करणार? या संदर्भात आपण थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे, आपलीच हवा या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट पाहायला मिळतील. आता मित्रांनो, ज्या पद्धतीने माननीय जरांगे पाटील यांच्या माध्यमातून संतोष देशमुख यांचा खुनाचा जे सुगावा होता ते कुठेतरी सुरू करण्यात आला होता. म्हणजे जरांगे पाटील यांनी पुढाकार घेतला, ही थिणगी पूर्ण पेटली. त्यानंतर सूरज धस असतील, चिरसाट असतील, ते ध्यास असतील, यांच्यावरती बरेच काही आरोप झाले. त्यानंतर ध्यास यांनी आरोप केले. त्यानंतर बरेच काही खळबत्या सुरू झाल्या. त्यामध्ये धनंजय मुंडे यांचं सुद्धा नेहमीच वाल्मिक हे सहकारी आहेत अशा पद्धतीचं काही चर्चा सुरू झाल्या आणि ते कुठेतरी धागेदोरे सुरू झाले. यामध्ये जवळपास 4 आरोपी सुरुवातीला पकडण्यात आले होते आणि 3 ते 4 आरोपी म्हणजे 3 आरोपी परत एकदा फरार होते. आणि ज्या पद्धतीने परत वाल्मिकांना हे सीबीआयच्या स्वाधीन झाले की आणलं किंवा काय डावपेच करून आणलं हे मला माहित नाही, परंतु निश्चितच तुम्हाला काही समजत असेल. आता ज्या पद्धतीने त्यांना आणण्यात आलं, सुरुवातीला एक 5-10 मिनिटापूर्वी एक व्हिडिओ बनवण्यात आला. त्यानंतर ते सोशल मीडियाला देण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही विशेष सोशल मीडियाच्या माध्यमातून तो व्हायरल करण्यात आला आणि कुठंतरी सगळ्या गोष्टीची तयारी होईल किंवा आता वाटलं की असं तरी कुठेतरी एखाद्या ठिकाणी जातील, सीबीआय त्या ठिकाणी जाईल आणि त्यांना कुठेतरी पकडेल अशा पद्धतीने एक वातावरण तयार होईल असं वाटलं. परंतु ज्या पद्धतीने सीबीआयला सुद्धा माहित नाही किंवा पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा माहित नाही किंवा इतर लोकांना माहित नाही, परंतु त्यांच्या कार्यकर्त्याला लगेच माहित पडलं आणि जे कार्यकर्ते ते सकाळपासूनच त्या ठिकाणी येण्याकरता सुरुवात झाली. आजूबाजूला थांबणं, कुठेतरी एखाद्या गाडीमध्ये थांबणं, अशा पद्धतीचा त्या ठिकाणी खेळ रंगला आणि ते वाल्मिक कराड आहेत ते लगेच सीबीआयच्या स्वाधीन झाले. सीबीआयच्या स्वाधीन झाल्यानंतर सांगण्याचा प्रयत्न केला अगोदरच व्हिडिओच्या माध्यमातून की माझा या गुन्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आणि असेल तर इतर जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फाशीची सजा व्हावी अशा पद्धतीने वाल्मिक कराड यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं. तशा पद्धतीचे आपण न्यूज सुद्धा पाहिलेल्या आहेत. परंतु मी याच्यासाठी सांगतो की पुढे काय होणार. आता ज्या पद्धतीने एखादा व्हिडिओ तयार होतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून सुटका होण्याचा काही पुढचा डावपेच असेल ते टाकला जातो आणि ते कुठेतरी 14 दिवसाची सीबीआयची चौकशी आहे. आता या सीबीआयच्या चौकशीमध्ये काय निष्पन्न होते, यांना कशा पद्धतीची सुविधा त्या ठिकाणी भेटू शकते, कशा पद्धतीचा आयुष आराम असेल ते कशा पद्धतीने भेटू शकते किंवा ज्या पद्धतीने एखाद्या आरोपीने जर गुन्हा केलेला असेल तर त्यांना साफ मारल्या जाते, अशा पद्धतीने त्यांना मारले जाते. काही अंगावर त्या ओळख दिसतील का मीडियाच्या समोर आल्यानंतर किंवा सीबीआयच्या चौकशीत काही त्यांना मारहाण केली जाते का? खरं तर काही ते सीबीआयच्या चौकशीचे काही नियम असतील ते माहीत नाही, परंतु अशा पद्धतीने काही होते का? एखादा सर्वसाधारण जर व्यक्ती असेल तर त्या ठिकाणी आरोप होण्यापूर्वीच किंवा त्याचा आरोप सिद्ध होण्यापूर्वीच त्यांना मारल्या जाते. आता यांच्यासोबत काय होते का असं सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि त्याचबरोबर या राज्यात, या महाराष्ट्रात, या देशात किंवा ज्या पद्धतीने खून प्रकरण होतात, एखादा आरोपी पकडला जातो आणि त्यांची केस कोणीतरी घ्यायला तयार असते. काहीतरी पैसे दिल्यानंतर किंवा त्यांच्या घरच्याची संरक्षणाची जिम्मेदारी घेतल्यानंतर कोणी ना कोणीच तरी केस अंगावर घेतेच. तशा पद्धतीचं काय होईल, कोणी एखादा जे वाल्मिक कराड यांचे जर आरोप सिद्ध झाले
किंवा त्यांचा धागेदोरे त्यामध्ये काही सापडले तर यामध्ये जे आका आहेत ते सुद्धा मनात जाऊ शकतात. हे पूर्णपणे प्लॅनिंग करूनच त्यामध्ये आता पोलिसांच्या स्वाधीन झालेले, सीबीआयच्या चौकशीत ते सामील झालेले आहेत. परंतु आता या पद्धतीचं राजकारण किंवा पुढील नियोजन असेल, आका-पिका सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणीत येऊ शकतात. त्यासाठी जेवढे महत्त्वाचे आका आहेत, जे राजकीय लोक आहेत, तेवढेच महत्त्वाचे आता या राजकीय लोकांसाठी धनंजय मुंडे राजकीय लोकांसाठी जे आहे ते वाल्मिक अण्णा कराड सुद्धा आता महत्त्वाचे झालेले. वाल्मिक अण्णा कराड जर या गुन्ह्यात जर फसले तर यामध्ये मोठा घटनास्फोट होऊ यामध्ये परत एकदा काहीतरी मोठा स्फोट होऊ शकतो, राजकीय स्फोट होऊ शकतो आणि परत काही लोक यामध्ये आत जाऊ शकतात. त्यासाठी मला तरी वाटत नाही की वाल्मिकांना हे गुन्हेगारीच्या ज्या जाळं आहे त्यामध्ये सापडतील किंवा त्यांना कोणत्या प्रकारची मोठी कारवाईच्या समोर जावं लागणार आहे असं मला तरी वाटत नाही. यामध्ये यामागचं जे राजकारण असेल किंवा एखादा आरोपी असेल ते निश्चितच ते आरोप त्यांच्या अंगावर घेतील आणि वाल्मिक अण्णा कराड हे आता बाहेर पडू शकतात असं मला तरी वाटते. काही दिवसांवर, आजच म्हणसाल नाही तर काही दिवसांना ते बाहेर पडू शकतात. आता तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री